भारत न्यूज 44 कल्याण 18 च्या नगरसेविका सौ स्नेहलताई मोरे व भाजपा सरचिटणीस संजय मोरे यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर नाका बांधकाम तसेच असंघटित कामगार योजनेअंतर्गत प्रभाग 18 च्या नगरसेविका सौ स्नेहलताई मोरे आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब व आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांच्या अनमोल सहकार्याने स्वराज्य जनसंपर्क कार्यालय कल्याण पूर्व येथे बांधकाम व नाका कामगार तसेच असंघटित कामगार बांधव भगिनींसाठी मोफत घरगुती भांडी वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी बोलताना स्नेहलताई म्हणाल्या की दिवस रात्र कष्ट करून आपल्या कुटुंबाचा संसार उभा करणाऱ्या अशा ह्या कष्टकरी बंधू भगिनींच्या संसाराला थोडासा हातभार देण्याचा हा एक मनापासून केलेला प्रयत्न आहे। भांडी घेताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, समाधान आणि विश्वास हेच या उपक्रमाचे खरे यश दिसून येत आहे। त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी ही भांडी त्यांच्या हाती सुपूर्द करताना आपल्या मनाला अपार समाधान लाभले असे आम्ही समजतो। या कार्यक्रमाला असंख्य कामगार बंधू भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली, हीच खरी आमच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे। कामगारांचे सशक्तीकरण म्हणजे समाजाच्या विकासाचा भक्कम पाया। आपल्या कष्टकरी बांधवांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी असे लोकोपयोगी उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने व आमच्या वरिष्ठांच्या सहयोगाने आम्ही नेहमी सातत्याने राबवत राहू, असे स्नेहलताई मोरे यांनी यावेळी सांगितले आहे। अशा या प्रसंगी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या विकास व कल्याण या योजनेतून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व त्याचप्रमाणे आमचे लाडके प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण आमदार यांच्या माध्यमातून आणि माननीय लाडक्या आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या माध्यमातून आज खरोखर या कल्याणकारी योजनेचा फायदा ह्या गरीब कष्टकरू महिलांना त्याचप्रमाणे नाका कामगारांना जो आज भांडीचं वितरण केले आहे त्या भांड्यांमध्ये 30 भांडी आहे। या 30 भांड्यांमध्ये त्यांना उपक्रम ह्या 30 उपक्रमामध्ये खूप चांगलं असं त्यांचं एक स्वयंपाकामध्ये त्यांना आणि त्यांच्या संसारामध्ये मदत होईल असे ही कल्याणकारी योजनेमधून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुमित्राताई पवार यांच्या माध्यमातून यात खूप चांगला असं कार्यक्रम लोकांना गरीब गरजू आणि कष्टकरी महिलांसाठी देण्यात येत आहे। त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि याच पद्धतीने गेल्या बऱ्याच वर्षापासून भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत अंत्योदय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय म्हणजे सर्वात खाली गरीबातल्या गरीब घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा पोचेल यासाठी आम्ही हा प्रयत्न करत असतो आणि आमच्या ह्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आमच्या विभागामधून या आपल्या कल्याण पूर्वेसाठी चांगल्यात चांगलं या योजना राबवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असते। ठाम कार्यकर्ते पार्टी असते, त्यामुळे पदाधिकारी यांचे मनोबल वाढतं आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकाऱ्यांना एक आनंद वाटतो की आपण गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत पोहोचून त्यांना एक महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ देत असतो आणि हीच फक्त काम भारतीय जनता पार्टी करत असते। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी हे समाजकार्यासाठी वाहून घेतलेला पक्ष आहे। त्याच्यामुळे सामान्यातल्या सामान्य नागरिकांना त्यांना ज्या योजनेचा लाभ देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करते आणि सामान्य कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा मोठा होतो आणि मोठ्या राजकारणामध्ये चांगले त्याला पदं मिळतात। त्यासाठी मी पूर्ण पक्षश्रेष्ठीला त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या योजनेला मी खूप आभार मानतो की असेच लोकांसाठी जनतेसाठी आपण उपलब्ध करून द्यावे। धन्यवाद। आर्थिकदृष्ट्या मागासलेले असेल ह्या सर्वांपर्यंत ह्या योजनेचा कसा लाभ पोहोचवता येईल याच्यासाठी भारतीय जनता पार्टी ही अतोनात प्रयत्न करत असते। यांच्या माध्यमातून इतर अनेकही योजनांचा लाभ आपले स्थानिक नागरिक किंवा इतरही नागरिक घेत असतात
आणि ह्या योजनेचा लाभ घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे जे स्मित हास्य असते ते हास्य बघून आमच्याही मनाला कुठेतरी समाधान वाटते आणि खरंच काहीतरी केल्यासारखे वाटते. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.